आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत मराठी विषयाचा अतिशय सोपा भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकामधील निर्देश हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आता निर्देश म्हणजे काय तर सूचना. निर्देश म्हणजे थोडक्यात काय सूचना. दिलेल्या सूचनेनुसार वाक्यामध्ये बदल करणे, वाक्य सोडवणे हा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामधला घटक आहे बघा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. यामध्ये तुम्हाला काय दिलं जातं तर एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एक रिकामी जागा दिली जाते आणि तुम्हाला योग्य शब्द पर्यायातील योग्य शब्द त्या रिकाम्या जागी टाकून वाक्य पूर्ण करायचं असतं. बरोबर. तुम्ही रिकाम्या जागा भरता बरोबर की नाही. पण इथं काय केलेलं असते तुम्ही कवितेमधील रिकाम्या जागा सोडवल्या असतील, धड्यातल्या सोडवल्या असतील. हा उठ दोघं तिथं बसा उठा. तर इथं काय केलेलं असतं तर त्या वाक्याचा अर्थ समजून पर्यायातील रिकाम्या जागी तो शब्द तुम्हाला अचूक लिहायचा असतो. आता हा शब्द लिहिताना आपण काय करायचं असलं तर त्या वाक्यामध्ये दिलेला काळ बघायचा आहे बरोबर की नाही. त्या वाक्यामध्ये कोणतं अरे शिकवायला लागल्यावर तरी बसत आणि त्या वाक्यामध्ये कोणता काळ आलाय, त्या वाक्यामध्ये कोणतं सर्वनाम वापरावं लागेल, त्या वाक्यामध्ये कोणतं लिंग आहे, कोणतं वचन आहे, त्याप्रमाणे पर्यायातील शब्द तुम्हाला त्या वाक्यामध्ये अचूक ठेवावा लागणार आहे. एकदा वाक्य वाचलं की आपल्याला लगेच लक्षात येणार आहे काय तिथं कोणता शब्द तिथं आपल्याला वापरावा लागणार आहे. बरोबर आहे. आता नमुना प्रश्न बघा. त्याने श्यामची आई हे पुस्तक आणि टिंब रिकामी जागा आहे. आता खाली शब्द पर्याय आहेत बघा. वाचतो, वाचले, वाचले आणि वाचणार. त्याने श्यामची आई हे पुस्तक वाचतो बरोबर आहे का नाही. त्याने श्यामची आई हे पुस्तक वाचेल बरोबर आहे का नाही. त्याने श्यामची आई पुस्तक वाचेल बरोबर आहे का वाक्य वाचेल नाही. त्याने श्यामची आई हे पुस्तक वाचले बरोबर आहे. त्याने श्यामची आई हे पुस्तक वाचणार चुकीचं आहे. म्हणजे पर्याय नंबर किती बरोबर आहे पर्याय नंबर 3 बरोबर आहे. पुढे बघा. रस्त्यावरील चौकात लाल दिवा दिसताच वाहने. आता तुम्हाला आधी माहित पाहिजे लाल दिवा दिसल्यावर वाहनं काय होतात रे थांबतात. मग प्रश्न कसा आहे रस्त्यातील चौकात लाल दिवा दिसताच वाहने बघा पर्याय पुढे जातात, मागे येतात, इकडे तिकडे पाहतात, थांबतात. लाल दिवा दिसल्यावर काय होतात थांबतात. पर्याय नंबर 4. पुढचा बघा प्रश्न 3 ते 4 साठी खालील दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील अयोग्य ठरणारा शब्दाचा पर्याय निवडा. आता प्रश्न जरा कॉम्प्लिकेट चुकीचा वाटतो बघा. अयोग्य निवडायचं आहे. विशालने दुकानातून टिंब पेन्सिल विकत आणली. आता बघा तिथं विशालने दुकानातून एक पेन्सिल विकत आणली बरोबर की नाही. हा शब्द बसतोय. परत विशालने दुकानातून 4 पेन्सिल विकत आणली होणार का रे. आता आणलीच्या तिथं काय ना आणल्या होणार म्हणजे हे बसत नाही. विशालने दुकानातून 3 पेन्सिल विकत आणल्या बरोबर की नाही. आणलीच्या जागी काय पाहिजे आणल्या. त्याच्यानंतर विशालने दुकानातून 2 पेन्सिल विकत आणल्या पाहिजे म्हणजे तिथं योग्य बसतंय कोणतं एक पर्याय. पण आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय अयोग्य निवडायला सांगितलं आहे की नाही. म्हणजे हा प्रश्न
म्हणजे प्रश्न आणि पर्याय काय आहे चुकीचा आहे. चौथा बघा, विराटने टिंबटिंब षटकार मारला. षटकार म्हणजे अरे का मोठा, अयोग्य, अयोग्य लिहायचं आहे. आता षटकार कसा असतो रे, क्रिकेट खेळता का नाही तुम्ही? षटकार म्हणजे काय रे? षटकार म्हणजे सिक्सर कसा मारतो, सिक्सर कसा मारावा लागतो, पूर्ण बॉल उंच उडून स्टेडियमच्या बाहेर पडला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे तो कसा असतो, गगनचुंबी, म्हणजे खूप मोठा, अगदी आकाशात गेल्यासारखा, किंवा उत्तुंग, आहे की नाही, किंवा उंच. षटकार मोठा असतो का, असा मोठा मोठा असतो का फुग्यासारखा? नाही. म्हणजे इथं अयोग्य, गगनचुंबी, उत्तुंग आणि उंच हे 3 शब्द योग्य बसतात, तर मोठा हा शब्द कसा आहे, अयोग्य. म्हणून पर्याय नंबर 3. हे झाले सरावासाठीचे प्रश्न, नमुना प्रश्न. आता आपण पाहतोय सरावाचे प्रश्न. बघा 1 ते 8 साठी प्रश्न आहे. खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून वर्तुळाचा पर्याय नंबर रंगवा. काय झालं बघा. पहिला, सर्व मुलांनी मोठ्याने आरोळ्या काय रे दिल्या, दिली, ठोकले, ठोकल्या. आरोळी काय केली जाते, ठोकली जाते, आणि हात दिली जाते. मग सर्व मुलांनी मोठ्याने आरोळ्या ठोकल्या. अनेक वचने आहेत. आरोळी एकच असेल तर ठोकली येणार, आहे की नाही? आरोळ्या अनेक वचन आहे म्हणून काय येणार आहे, ठोकल्या. पर्याय नंबर 4. पुढचं बघा, सिंहाची टिंबटिंब ऐकून सर्वजण घाबरले. सिंहाची काय असते, गर्जना. इथं पर्याय नंबर 1च डरकाळी दिले बघा तुम्हाला चुकवण्यासाठी, पण डरकाळी कोणाची असते, पर्याय नंबर 2. सिंहाची गर्जना ऐकून सर्वजण घाबरले. पर्याय नंबर 3रा बघा, टिंबटिंब आज पुण्याहून परत येईल. बघा पर्याय, तो, ते, जो, हे. जो पुण्यावरून परत येईल, तो आज पुण्यावरून परत येईल. पुढं बघा, ते आज पुण्यावरून परत येईल. येते का, नाही. जो आज पुण्यावरून परत येईल, नाही. हे आज पुण्यावरून परत येईल, आहे का, नाही. म्हणून तो आज पुण्यावरून परत येईल. पर्याय नंबर 1. चौथा बघा, राजने आपल्या खिशातील टिंबटिंब रामला लिहिण्यासाठी दिले. बघा, पेन्सिल दिली येईल का दिल्या येईल, दिली येईल. इथं दिले आहे. मग पेन्सिल, कंपास, पेन, बिस्किट काय येईल, पेन. आता मी जर पेन्सिल दिली तर काय म्हणणार, राजने आपल्या खिशातील पेन्सिल रामला लिहिण्यासाठी दिली, आहे की नाही? इथं पेन दिलाय, राजने आपल्या खिशातील पेन रामला लिहिण्यासाठी दिले, आहे की नाही? म्हणून काय येणार आहे, पर्याय नंबर 3. समजलं का? पेन. मग असं का तोंड केलं. 5वा बघा, झाडा टिंबटिंब पक्षी बसले होते. पक्षी कुठे बसतात, वर. खाली असतात का, खाली असतात का, झाडावर पक्षी बसले होते. म्हणजे पर्याय नंबर किती येणार, 2. 6वा बघा, साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक टिंबटिंब लिहिले. श्यामची आई हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे, साने गुरुजींनी. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. पर्याय नंबर 1. 7वा बघा, रामायण हा भारताचा एक पुराण टिंबटिंब आहे. ग्रंथ, बरोबर. पुस्तक, ग्रंथ, पान, वस्तू. रामायण हा काय आहे, ग्रंथ आहे. पर्याय नंबर 2. 8वा बघा, मोहनदास करमचंद गांधी यांना टिंबटिंब ही पदवी दिली आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना काय म्हणतो आपण, महात्मा म्हणतो आपण.
मोहनदास करमचंद्र गांधी यांना काय म्हणतो? महात्मा. त्यांना ती उपाधी दिली आहे. इथंच तुमचं पाठांतर कळतंय. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न त्याच्यात आहे की नाही, कोणती उपाधी दिलेली आहे? महात्मा गांधींना कोणती उपाधी दिली आहे? महात्मा. पर्याय नंबर 3. प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी बघा. खालील दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील अयोग्य ठरणारा पर्याय निवडा, म्हणजे चुकीचा, जो बसणार नाही असा. टिंब निसर्गचित्रे काढले. बघा, अयोग्य शोधायचंय. प्रत्येक शब्द घालून बघायचा. कोण बोलते रे? मूर्ख आहे तू. त्याने निसर्गचित्र काढले, हे वाक्य बरोबर आहे. तिने निसर्गचित्र काढले, बरोबर आहे. त्यांनी निसर्गचित्र काढले, बरोबर आहे. तो निसर्गचित्र काढले, बरोबर आहे का रे? नाही, म्हणजे पर्याय नंबर 4 आहे तो अयोग्य आहे. 10वा बघा. टिंब निबंध लिहिते. बघा आता, विशाखा निबंध लिहिते, बरोबर आहे का नाही? विशाल निबंध लिहिते नाही. स्नेहा निबंध लिहिते, बरोबर आहे. पूजा निबंध लिहिते, बरोबर आहे. म्हणजे चुकीचं काय आहे? विशाल. पर्याय नंबर 2. विशालचं नाव सारखंच येते रे. 11वा बघा. इथं तर 2दा आले, 2-3 वेळा आले आहे की नाही? तिसऱ्या प्रश्नात एक आहे बघा. नाही, ठीक आहे. बघा 11वा प्रश्न. चित्रकार टिंबने कागदावर चित्र काढतो. पेनाने चित्र काढतात. आता बघा, चित्रकार ब्रशने कागदावर चित्र काढतो, बरोबर आहे वाक्य. चित्रकार पेन्सिलने कागदावर चित्र काढतो, बरोबर आहे. चित्रकार पेनाने, इथं काय पाहिजे? पेनने आहे, इथं काय होणार आहे? पेनाने चित्र काढतो. चित्रकार कुंचलाने कागदावर चित्र काढतो. आता कुंचला, ब्रशचा समानार्थी शब्द काय आहे? कुंचला. म्हणून कोणता चुकीचा होतोय? पेन. चित्रकार पेनाने कागदावर ब्रश काढतो. पेनने नाही म्हणत, पेनाने. पर्याय नंबर 3. 12वा बघा. ते पुस्तक फारच टिंब आहे. अयोग्य शोधायचंय. बघा, वाचनीय म्हणजे काय? वाचण्यासारखे. ते पुस्तक फारच वाचनीय आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. ते पुस्तक फारच चांगले आहे, बरोबर आहे. ते पुस्तक फारच रंजक आहे. रंजक म्हणजे मनोरंजन करणारं, चांगलं आहे, बरोबर आहे. ते पुस्तक फारच कमी आहे. चूक. कमी असतं का पुस्तक? लहान असतं, छोटं असतं. कमी असेल का? नाही. तर पर्याय नंबर किती? 4. ते पुस्तक फारच कमी आहे. थांब ना, काय आहे? हा पर्याय नंबर 4 अयोग्य आहे ना. समजलाय का? हा घटक छोटा आहे परंतु मार्क मिळवून देणारा आहे. ह्यातलं काहीतरी अवघड आहे का? अरे थांबा रे, बसा जाऊ तुम्ही जागाला, माझं बंद करते. मार्क मिळवून देणारा घटक आहे. फक्त काय करायचंय? विचार करून पर्याय वाचायचे विजय, आणि पर्याय वाचून काय करायचं? त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं. समजलं? काय अडचण आहे का? ठीक आहे. थँक्यू.